स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये। तर मंडळी, तुम्हाला मी मागच्या काही दिवसात सांगितलं होतं की आम्हाला घर बदलायला लागणार आहे, मग आम्ही पुण्यात राहणार की कुठे जाणार, असे सगळे काही प्रश्न आहेत। पण आम्ही काही दिवस या गोष्टी बाजूला ठेवणार आहे, कारण की आमच्या घरी एक कार्यक्रम आहे। तो कार्यक्रम जरा खास आहे, कारण माझ्या नंदेचं डोहाळे जेवण आहे। तर त्या कार्यक्रमाची तयारीच आम्ही आता करायला लागलेलो आहे। आमची थोडीफार तयारी झालेली आहे। आज आम्हाला ना नित्तूसाठी ड्रेस घ्यायचा आहे, त्यामुळे आम्ही जाणार आहोत मुळचंदमध्ये, हो ना। आणि तू झोपली होती, तिला मी झोपेतून उठवलं आणि तिला म्हटलं जायचं का आपण, तर लगेच तयार झाले। आता आवरून आम्ही तयार झालेलो आहे निघण्यासाठी। चला निघूया आपण, ओके। तर आता आम्ही पोहोचलेलो आहे सिंहगड रोड येथे असलेल्या मुळचंद मिलमध्ये। चला आता आपण आज जाऊया आणि नित्तूसाठी एक छान असा ड्रेस बघूया। मुळचंदमध्ये खरेदी करून आम्ही बाहेर आलेलो आहे। निखिल बिल करताय, तोपर्यंत नित्तू इथे हत्तीवरती बसले। डीमार्टमध्ये आलोय, नित्तूला ना या ट्रेनमध्ये बसवलंय। कालचाच व्लॉग मी आज कंटिन्यू करते। काल आम्ही डीमार्टला गेलो, त्यानंतर तिथे खरेदी केली, मी छान असा हेअर कट केला आणि त्यानंतर आम्ही घरी आलो। घरी आल्यानंतर काही व्लॉग बनवायचं झालं नाहीये। आज देखील मी हॉस्पिटलला जाऊन आले, घरी येऊन बरीचशी कामं वगैरे झाली आणि आता मी व्लॉग बनवायला सुरुवात केली। तुम्हाला माहिती आहे का, आज घरी कोणीतरी आलंय। चला मी तुम्हाला दाखवते कोण आले ते। हे बघा, आपल्या घरी कोण आलं आहे, हर्षू। हे बघा, नित्तू सोबत खेळायला कोण आलेला आहे, हर्षू दादा। आणि इकडे बघा कोण आहे, आई देखील आलेली आहे। नित्य आणि हर्षू छान खेळतायत, मध्येच रडतायत, मध्येच त्यांची भांडण होत आहेत। आणि घर बघा कसं झालंय, आतमध्ये तर बघा एवढा पसारा केलाय ना। हे बघा, सगळीकडे खेळणी पसरलेली आहेत। आजच्या जेवणासाठी बनवलेले आहेत चकुल्या, या सर्वांनी जेवायला। सध्या ना उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, खूप जास्त गरमीचा त्रास होतोय। जरा घरातलं झाडून काढायचं होतं म्हणून फॅन बंद केला, तर एवढं जास्त गरम व्हायला लागलंय। आता माझं आणखी एक काम बाकी आहे, ते म्हणजे कपडे वाळत घालायचं। 2 दिवसातच कार्यक्रम असणार आहे, त्यामुळे आता मेहंदी काढायची तयारी चालू झालेली आहे। बघा इकडे नित्तू आता आत्यांच्याकडून मेहंदी काढून घेते। बघू, चला दाखवा आम्हाला। हो दे का, बर बर। आत्यांच्या हातावर मी आत्ताच मेहंदी काढलेली आहे। मेहंदीमध्ये समृद्धीचे डोहाळे जेवण लिहिलेलं आहे बघा। आवडली का आत्या? आता आपल्या नित्तूची मेहंदी बघा, दाखव। नित्तूने ना लगेच हात धुतलेत बघा, काहीच उठली नाहीये। आईच्या देखील हातावर मेहंदी काढलेली आहे आणि हे मी आमच्या भाऊंचं नाव लिहिलेलं आहे इकडे मेहंदीवर, जनार्दन। आईला आता कंटाळा आला, त्यामुळे ती झोपले। चला बाय बाय। रात्रीचे 12 वाजलेत तरी अजून हर्षूला काही झोप आलेली नाहीये। हर्षू अजून खेळतच आहे। झोप हर्षू, गुड नाईट। चला तर मग आपण या व्लॉगचं करूया आता एंडिंग। सगळेजण झोपलेले आहेत घरातले, आता मी पण झोपते। आम्ही ठरवलेलं की डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाच्या अगोदर बरीच सारी तयारी करून ठेवायची, पण असं काही झालेलं नाही आहे। आमची सगळी तयारी अजून बाकीच आहे, म्हणजे सुरुवात केलेली आहे आम्ही तयारीला, पण थोड्या थोड्या गोष्टी अजून राहिलेल्याच आहेत। कुठलीही गोष्ट अजून पूर्ण झालेली नाही आहे। तर आता या सगळ्या गोष्टी उद्या करायच्या। उद्या सुट्टीचा दिवस असणार आहे, पण फुल डे आपला कामातच जाणार आहे। उद्या देखील मी व्लॉग बनवणार आहे। तर आपण या व्लॉगचं करूया एंडिंग। हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। बाय बाय, गुड नाईट सर्वांना। उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये।